तर पुणे मुंबईसह रायगड जिल्ह्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे आहेत। पुढचे काही तास पुणे मुंबई रायगड पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले। पुढचे काही तास मुंबई पुणे आणि रायगड या भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। रेड अलर्ट देण्यात आले। पुढच्या काही तासात अगदी काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता आहे। मुंबई ठाणे पुण्यासह राज्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईचा पाऊस आपण जर पाहिला तर त्याची दाहकता खूप मोठी आहे। नेमका मुंबई पुण्यातला आणि इतर जिल्ह्यांमधल्या पावसाचा अनुमान काय असणार आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप आहेत। सर, काय नेमका पूर्वानुमान आहे? कालपासून आपण जर पाहिलं तर मुंबईतला पावसाबद्दल खूप जोर तिथे वाढतो। येस, मागील 24 तासांमध्ये मुंबईतील बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। त्यामध्ये विक्रोळी ह्या स्टेशनला 255 मिलीमीटरची नोंद झाली आहे। त्याचबरोबर सांताक्रूज या ठिकाणी 238 मिलीमीटर आणि कुलाबा येथे 110 मिलीमीटर आणि त्यापेक्षाही जास्त पावसाची नोंद मुंबईतील इतर ठिकाणी झालेली दिसून येते। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा जो घाट एरियाज आहे तिथे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये दिसून आलेली आहे। जे पर्यटक आहेत त्यांनी जो घाट माथ्यावरचा जो प्रदेश आहे तिकडे जाणं टाळलं पाहिजे, कारण की मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी आता होतोय आणि त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह सुद्धा आपण बघू शकतो की वाढू शकतो आणि वाढताना पण दिसत आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।